कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिकेची सिरीज चालू केलेली आहे, तर त्या स्वाध्याय मालिकेच्या सिरीजमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच कोणता की शेकडेवारी. हा जर घटक आपल्याला समजला, शेकडेवारी हा जर आपल्याला घटक समजला, तर याच्या पुढचे जे घटक आहेत म्हणजे व्यावहारिक गणित मधील शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट कमिशन व रिबेट, हे सर्व घटक आपल्याला शेकडेवारीवरूनच समजणार आहेत. तर शेकडेवारी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. शेकडेवारी समजला म्हणजे पुढचे सगळे घटक समजले असा त्याचा अर्थ होतो. तर व्यावहारिक गणित मधील सगळ्यात महत्त्वाचा असा शेकडेवारी आज आपण चालू करत आहोत. तर बघा, शेकडेवारीची जी काही बेसिक कन्सेप्ट आहे तो आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहेच आहे. शेकडेवारीचे जे काही बेसिक क्वेश्चन आहेत, कशा पद्धतीने पर्सेंटेज काढायचं, काय काढायचं, ह्याचे आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तर टाकतोच, तो व्हिडिओ बघाच तुम्ही. पण त्यासोबत आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 32 क्वेश्चन आणलेले आहेत. हे 32 क्वेश्चन सॉल्व केले की आपल्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या दूर होतील आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये आउट ऑफ मार्क पडतील. शेकडेवारी ह्या घटकावर आउट ऑफ मार्क पडतील. तर चला चालू करूया. तर पहिला प्रश्न बघूया आपण. जो पहिला प्रश्न काय आहे बघा, 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण किती आहे? 15% आहे. आणि 40 लिटर दुधात मलईचे प्रमाण किती आहे? 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर या मिश्रणात मलईचे प्रमाण किती? आता आपण 60 लिटर दुधातील मलईचे प्रमाण काढू. आता हे टक्केवारीचं साईन म्हणजे काय असतं माहिती का? आता मलईचे प्रमाण आता गुणाकारात आहे, 60चे 15% म्हणजे 15/100 किती येईल बघा. ह्या शून्याला शून्य जाईल, 15 90, 90/10 म्हणजे मलईचे प्रमाण किती आलं? 60 लिटरमध्ये 9 लिटर मलई आहे. आपण लिहूया दूध आणि मलई. आता 60 लिटरमध्ये मलई किती आहे? 9 लिटर आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, 40 लिटर. 40 लिटरमध्ये मलई किती आहे? 8%. मग ह्या शून्याला शून्य गेलं, 8 × 32, 32/10 किती येईल? 3.2. मग 40 मध्ये मलई किती आहे? 3.2. आपण ह्या दोन्हीची बेरीज केली म्हणजे 100 लिटर दूध झालं. 100 लिटर दुधात 12.2 हे मलई आहे. मग मी जर लिहायचं झालं तर मलई भागिले दूध किती येईल प्रमाण? 12.2 भागिले 100 म्हणजेच काय असतं? पर्सेंटेज. 12.2% पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढा सहज आणि सोप्या पद्धतीने हा सुटणारा प्रश्न होता. मग ह्याच प्रश्नाचं उत्तर अजून कसं द्यायचं होतं? अजून कसं काढू शकलो असतो आपण? लॉजिक काय असू शकतं ह्याचं? तर लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीचं 15% आणि एखाद्या गोष्टीचे 8% जर आपण मिक्स करत असेल तर उत्तर आपलं 15 आणि 8%च्या मध्येच येणार. उत्तर आपलं 15% पेक्षा बघा 8% पेक्षा जास्त व 15% पेक्षा कमी उत्तर यायला पाहिजे. 8% पेक्षा जास्त आणि 15% पेक्षा कमी आपलं उत्तर आलं पाहिजे. पहिला पर्याय आहे का? तो नाहीये. तिसरा आहे का? नाहीये. चौथा आहे का? नाही. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय 2. एवढा सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघू. आता नाटकांच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली? आता समजा आपल्याला काहीच दिलेलं नाही. मग आपण घेऊया की तिकीट आणि हे ते खप आणि ह्याच्यामुळं काय होत होतं? समजा 100 तिकीटं विकली गेली. 100 रुपये तिकिटाचा दर आहे. तिकिटाचा दर 100 रुपये आणि तिकिटाचा खप पण 100 आहे. तर उत्पन्न किती होईल? 100 रुपयाची 100 तिकीटं विकली तर उत्पन्न किती झालं? 10,000. एवढं उत्पन्न झालं. पण तिकिटाचा दर कितीने वाढलाय? 25%. 25%ने वाढला म्हणजे 100 रुपयाचं तिकीट किती रुपयाला झालं? 125ला झालं.
आणि खप 15% कमी झाला, म्हणजे 100 तिकीट खपत होती. आधी 100 तिकीट आपण विकू शकत होतो, तर आता किती तिकीट विकू शकतोय आपण? 85च विकू शकतोय. जर ह्यांचा गुणाकार केला तर तो येतो 10,625. मग मला सांगा, आधी किती रुपये मिळत होते? 10,000. आता किती रुपये मिळतात? 10,625 रुपये मिळत आहेत. मग ह्याचं 100% काढायचं आहे, हे जे आपल्याला टक्केवारी काढायची, तर ह्याला आपण 100 ने गुणूया. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील आणि उत्तर काय येईल? 106.25. म्हणजे आधी जर आपलं उत्पन्न 100 असेल, तर आता उत्पन्न किती झाले? 106.25. म्हणजे काय झाले? उत्पन्नात वाढ झाली. आणि ती वाढ किती झाली? तर ती झाली, ह्याच्यातून आपण 100 वजा केलं तर ती येतं 6.25. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता हे कसं काढायचं? आता बघा, कंपॅरिझन आहे, टक्केवारी आहे. ठीक आहे, अर्पिता, अजय. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले, म्हणजे अजयला जर 100 मिळाले तर अर्पिताला 80 मिळाले. 100च्या हे 20% कमी आहेत. ठीक आहे, अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? आता बघा, येथे पहिल्यांदा काय विचारलंय आपल्याला? अर्पिता भागिले अजय. बघा, थांबा, गुणातील फरक आहे. एकच मिनिट, रेष नाही मारत, रेष मारायला गेलं तर ते पुसलं जातं. गुणातील फरक भागिले, हिथं कुणापेक्षा म्हणलंय? अजयपेक्षा. अजयचे मार्क कम्पेअर केलेत. जे पेक्षा असतं ना, पेक्षा ज्याच्यासोबत लागले ते छेदस्थानी घ्यायचं. कुणासोबत पेक्षा लागले? अजयला. तर इथं काय येईल? अजय छेदस्थानी येईल, गुणाकार 100, म्हणजे हे काय येईल? फरक येईल. मग आता आपण अर्पिताचे गुण किती पकडलेत? 80. अजयचे गुण किती पकडलेत? 100. मग आपण पहिलं स्टेटमेंट आपण काय करूया की पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे का आपल्या फॉर्म्युल्यानुसार चेक करूया. गुणातील फरक किती आहे? 20 आहे. अजयचे गुण आहेत 100, हे ते 100 ने गुणलं, उत्तर किती आलं? 20%. बरोबर आहे. मग आता गुणातील फरक तर तेवढाच राहणार आहे. आता अर्पिताचे गुण, अर्पितापेक्षा आता अर्पिताला किती गुण आहेत? 80 आणि 100 ने गुणलं किती येईल बघा? 200/8, म्हणजेच किती येईल? 25%. उत्तर काय येईल? 25%. मग आता येथे लक्षात घेण्यासारख्या 1 ते 2 गोष्टी आहेत. ह्याच्यातून मी तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर करून सांगतो की अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तर आपण काय करू शकतो. ठीक आहे, आता त्या कन्सेप्टला आपल्याला 1 ते 2 मिनटं द्यावे लागतील, पण पुढचे जे अवघड प्रश्न आहेत ते सहज सुटणार आहेत आपल्याला ह्या कन्सेप्टमुळे. तर पहिली गोष्ट आपण काय समजूया की 100 आहे, 100 मध्ये मी 20%ची वाढ केली. 100 मध्ये 20%ची वाढ केली. कितीने वाढ झाली? 20 रुपयाने वाढ झाली. म्हणजे 100ची गोष्ट कितीला झाली? 120ला. हे काय झालं? वाढ किती आहे? वाढ आहे 20%, किंवा आपण वाढ 25% धरू वरच्या एक्झाम्पलनुसार. 25% वाढ आहे, तर वाढ किती झाली? 25ची वाढ झाली. आता मी काय केली? परत ह्याच्यामध्ये घट केली. कितीची घट केली? मी 25ची घट केली. तर टक्केवारीत घट कितीची होईल? टक्केवारीमध्ये घट कितीची होईल? आता बघा, हे तर मी 25ची वाढ आहे, संख्येमध्ये बघितलं तर 25ची वाढ आहे, आणि संख्येमध्येच बघितलं तर 25ची घट आहे. पण टक्केवारी बदलते का? टक्केवारी बदलते तर पहिल्या वेळेस येथे 100 हा बेस होता. 100 काय होता? बेस होता. छेदस्थानी काय घेणार होतो आपण? 100. म्हणजे 100 जर छोटी संख्या घेतली तर छोट्या संख्येची टक्केवारी कशी येईल? जास्त येईल. मग 125 हा बेस झाला.
125 बेस झाला. आता 125 वर 25% म्हणजे 125 वर 25 कमी केलं आपण, तर उत्तर किती येईल हो? तर ते येईल 20%. ते किती येईल? 20% येईल. म्हणजेच काय, जर बेस वाढवला आपण, बेस वाढवला तर टक्केवारी काय होते? तर कमी टक्केवारी निघते, कमी टक्केवारी निघते. आता हे तुम्ही म्हणाल की हे कशासाठी सांगितलं, तर हे कशासाठी की सरळ व्याज, चक्रवाढ व्याज किंवा पुढचे जे टाईप आहेत आपले नफा तोटा, सूट कमिशन रिबेट, यामध्ये हे खूप उपयोगाला पडतं. तर लक्षात घ्या की जर आपण एखादी गोष्ट 25% वाढ केली, आता ह्याचा मी फॉर्म्युला लिहून देतो, तो लक्षात ठेवा. एक आहे वाढ आणि एक आहे घट. समजा मी एखादी गोष्ट 25% वाढवली, 25% वाढवली एखादी गोष्ट, तर ती गोष्ट आहे त्या स्थितीला आणायची, त्यावेळेस घट कितीची लागेल? 20%ची. 25%ची वेळ असेल तर घट कितीची लागेल? 20%ची. मग हे कसं करायचं, हे लक्षात कसं ठेवायचं, ह्याची उत्तर कशी आणायची, तर ते येतं फ्रॅक्शनद्वारे. ते कशाद्वारे सॉल्व्ह करू शकतो आपण? फ्रॅक्शनद्वारे. तर 25% म्हणजे किती आहे? 1/4 आणि 20% म्हणजे किती आहे? 1/5. मग ह्याच्यावरून आपण सगळे फ्रॅक्शन काढू शकतो. बघा, वाढ जर 1/2ची झाली तर घट होते 1/3ची. वाढ जर 1/3ची झाली तर घट होते 1/4ची. वाढ जर झाली 1/4ची तर घट होते 1/5ची. हे लिहून घ्या तुम्ही, हा टेबल बनवा आणि हे लिहून घ्या. वाढ जर 1/5ची झाली तर घट होते 1/6ची. आता समजा वाढ जर 2/3ची झाली तर 2ला 2च ठेवायचं आणि ह्या 2 आणि 3ची बेरीज करायची, घट होते 2/5ची. तर ह्या टेबलवरून तुमचे जेवढे काही एक्झाम्पल असतील ते सुटू शकतात. पुढील एक्झाम्पल बघू. आता बघा, 4560 चे, आता चे म्हणलं म्हणजे काय येणार? गुणाकार. 2.7, 2.7ला 2.7, हे टक्केचं चिन्ह आहे म्हणून काय येणार? भागिले 100. आता इथे एक पॉईंट आहे, हा पॉईंट मी काढला आणि इथं अजून एक शून्य दिला, पॉईंट काढला आणि शून्य दिला. आता ह्या शून्याला हा शून्य गेला. आता 27 आणि 456 चा गुणाकार किती येईल? 12,312 असा गुणाकार येईल, बरोबर. भागिले किती आलं? 100. म्हणजे उत्तर किती येईल? 123.12 किंवा 1000 गुणिले 10चा वजा दुसरा घात. म्हणजे हे दोन उत्तर येतील, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 असे आपले त्या या प्रश्नाचे किती उत्तर येतील? 2 उत्तर येतील. पुढील प्रश्न बघू. आता हे तर मी 305% लिहिले, ते कसं बघा. आता 80%च्या, आता टक्के आहे म्हणजे काय येणार? छेद. साठी काय येणार? गुणाकार चिन्ह. 3/5, 3/5 आणि टक्के म्हणजेच काय? भागिले 100 असतं. मग हेच लिहूया आपण, खाली तिथंच लिहूया. 3/5 भागिले 100 म्हणजे 5ला 100ने गुणावं लागेल, तर तेच येईल. ठीक आहे, असं येईल ते. मग आता सॉल्व करूया आपण. तर 5ने ह्याला भाग जाईल, हे येईल 16. 16 पंचे 80, 16 48. 48 भागिले 100 2 वेळा म्हणजे 48 गुणिले 10चा वजा चौथा असे येईल. 48 चा गुणाकार 10चा वजा चौथ्याशी होईल किंवा 4.8 चा गुणाकार 10चा वजा तिसरा. म्हणजेच काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3. तर 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 6 बघूया आपण. 150चा शेकडा 50. आता 150चा शेकडा 60, 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा, आता ह्याचा 60% काढू आपण. तर बघा, ह्या शून्याला हे शून्य, हे शून्य, हे शून्य, 90. तर त्याचा परत 60% काढला म्हणजे 90चा परत 60% काढला, 54 आलं. तर मूळ संख्येने किती कमी झाला? आता मूळ संख्या आहे 150 आणि 54, यांच्यात कितीचा फरक आहे? तर तो आहे 96. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. रेल्वे तिकिटांचे दर 20%ने वाढवले, म्हणजे 100 रुपये तिकिटाचे दर होते, ते 20%ने वाढवले म्हणजे 20/100
कितीने वाढ झाली ती 20ने, म्हणजे 100 रुपयाचं तिकीट झालं, 100 रुपयाचे तिकीट 120 झाले. आता पुढची वाढ जी होईल ती 120 वर होईल. 120 वर कितीची वाढ झाली? 10%ची, म्हणजे 120 वर किती रुपये वाढ झाली? 12 रुपये वाढ, म्हणजे 120 अधिक 12 उत्तर किती येईल? 132. म्हणजे 100 रुपये तिकीट होतं, 100 रुपये तिकीट होतं, तर 100चं किती झालं? 132. म्हणजे किती टक्के वाढ झाली? 32% वाढ झाली. पर्याय क्रमांक 4. 7चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर हे उत्तर कसं काढतात? अजून एक मेथड आहे, लक्षात बघा. 100 रुपये तिकीट आहे, पहिल्यांदा 20% वाढ म्हणजे 120/100 आणि परत 10% वाढ म्हणजे 110/100. तर हे असं पण लिहू शकतो बघा आपण. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला 2 शून्य, 12 आणि 11चा गुणाकार 132 येईल. 100चं तिकीट झालं 132ला, म्हणजे 32%ची वाढ झाली. पुढील प्रश्न बघू. चहा पावडरचा भाव 25%ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं 25%ने वाढ, 25%ने वाढ, तर घट कितीने पाहिजे हो? घट पाहिजे 20%ने. आता ह्याच्यासाठी आपण काय केलं की 25%चं आपण फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. आता ह्याचा फ्रॅक्शन किती आला? 1/4. 1/4ची वाढ असेल तर घट कितीची असणार? 1/5, कारण की 1ने वाढवायचं. 1/5ला जर आपण 100ने गुणलं तर ते येतं 20%. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ही एक मेथड. बरं, ही मेथड जर तुम्हाला समजलीच नाही, ही तुम्हाला मेथडच समजली नाही, तर कसं काढू शकतो? तर आपण समजून काढायचं की आपण घरी चहा पावडर आणत होतो, चहा पावडर, आणि समजा आपण घरी 100 रुपयाची 100 ग्रॅम एवढी चहा पावडर आणत होतो. आपण समजू की 100 रुपयाची 100 किलो चहा पावडर आणत होतो, म्हणजे आपण चहा पावडर आणत होतो 10,000 रुपयाची. 10,000 रुपयाची चहा पावडर आणत होतो. पण आता चहा पावडरची किंमत किती झाली? 125 रुपये, 25%ने वाढली. मग आपल्याला ह्याच्यात घट करायचे. किती घट करायचे ते माहीतच नाही, म्हणून एक्स केलं. पण आपल्याला हे माहिती की 10,000ला 10,000 रुपये ठेवायचे, की आपला खर्च नाही वाढला पाहिजे. 10,000ला 10,000 रुपये ठेवायचे. तर पहिल्यांदा आपल्याला आपला घर खर्च काढावा लागेल. आपण तो मानला, आपण मानलं की चहा पावडर 100 किलो घेत होतो आणि 100 रुपये किलोने घेत होतो, असे म्हणून आपले 10,000 रुपये जात होते. पण आता चहा पावडरची किंमत 125 झाली, तर मग मी किती किलोग्रॅम घेतली पाहिजे चहा पावडर? तर कसं येईल बघा, एक्सची किंमत किती येईल? 10,000 भागिले 125, उत्तर येईल 80 किलो. म्हणजेच पहिलं मी किती घेत होतो? 100 किलो, आता किती घेतो? 80 किलो. म्हणजे घट कितीची होईल? 20%. पर्याय क्रमांक 2. दोन्ही मेथडने करा, आपलं उत्तर तेच येईल. आता पुढे बघू. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयांची परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या उमेदवारापैकी इंग्रजीत 75% उमेदवार उत्तीर्ण झाले, गणितात 80% उत्तीर्ण झाले, परंतु 18% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले, तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते? आता हे एक्झाम्पल इंटरेस्टिंग आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये सगळे कुठं चुकतात? आता ह्या पुस्तकात पण व्यवस्थित एक्सप्लेनेशन नाही आहे, तर समजून घ्या. पहिल्यांदा आपण काय करू? इंग्रजी. हे एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेतलं पाहिजे, कारण की महत्त्वाचं एक्झाम्पल आहे इंग्रजी आणि गणित. आपण असं सर्कल काढूया, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये काय वाचायचं असतंय की 18% उमेदवार काय झालेत? हे अनुत्तीर्ण झालेत. अनुत्तीर्ण झालेत म्हणजे काय झाले? नापास झाले. आता इथं मी जी सर्कल बनवला आहे हा अनुत्तीर्णांचा बनवला आहे. मी कोणाचा बनवला आहे? अनुत्तीर्ण. का? तर मला दोन्हीमध्ये कॉमन असलेल्यांची संख्या ही अनुत्तीर्णांची संख्या दिली आहे, उत्तीर्णांची संख्या दिलेली नाही. मला ही कशाची संख्या आहे? अनुत्तीर्णांची संख्या आहे. तर 18% दोन्ही विषयात नापास झाले. मग इंग्रजीत किती नापास आहेत? इंग्रजीत 75% पास आहेत, म्हणजे 25% नापास आहे. 25% मधले हे 18, म्हणजे इथं राहिले 7. आणि गणितामध्ये 80 नापास आहेत,
हे 18% म्हणजे इथं राहिले 2. मग एकूण अनुत्तीर्ण किती झाले? 18 आणि 2 20 आणि 7 27. 27% अनुत्तीर्ण आहेत. म्हणजेच किती होत आहे? 73% उत्तीर्ण आहेत. आता आपल्याला पुढे काय म्हणलंय? उत्तीर्णांची संख्या दिली 292 म्हणजे 73% बरोबर 292. तर 100% म्हणजे किती होईल? तितकाच गुणाकार 292 चा 100शी भागिले 73. आता 73ची ही चौपट आहे, 73ची चौपट आहे. उत्तर येईल 400. पर्याय क्रमांक 3. बघा हे प्रश्न जरी अवघड वाटत असले तर हे एकदम सोपे आहेत. पुढील प्रश्न बघू. आता ज्यावेळेस आता हे एक्झाम्पल लक्षातच ठेवा. हे एक्झाम्पल विसरू नका. का तर यामध्ये काय केलंय की एक गोष्ट पहिल्यांदा 20% वाढवली आणि परत काय केलंय की 20%नीच कमी केले, 20%नीच कमी केले. आणि त्यावेळेस काय होतं? आता प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा. आता आपण ह्याच्यासाठी पण एक तुम्हाला ट्रिकच सांगणार आहे आपण की ते तुम्ही विसरू नका, तुम्हाला तोंडी उत्तर येईल. आता 200 रुपयाची वस्तूची किंमत 20%ने वाढवली, नंतर वाढलेली किंमत 20%ने कमी केली. तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? आता वाढ व घट समान असेल तर प्रत्येक वेळेस शेवटची किंमत काय असणार आहे? प्रत्येक वेळेस शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी असेल. आता कितीने कमी असेल ते पण आपल्याला काढावं लागेल. आता कितीने कमी असेल? आता कमी असेल मग 10ने कमी असेल का 8ने कमी असेल? कितीने कमी असेल? तर लक्षात घ्या कितीने कमी असेल तर 20% आणि हे 20% ह्यांचा गुणाकार भागिले 100. 20% आणि 20%चा 20 आणि 20चा गुणाकार भागिले 100 किती येईल उत्तर? ह्या शून्याला शून्य जाईल, शून्याला शून्य जाईल. 4%ने कमी, 4%ने काय किंमत येईल? कमी. आता 4%ने कमी म्हणजे 200च्या 4% किती आलं? 8 रुपयाने कमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येईल. तर हे लक्षातच ठेवा, वाढ आणि घट समान असेल तर प्रत्येक वेळेस शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी असेल. आणि कितीने कमी असेल तर त्या दोन ज्या समान किमतीचा गुणाकार, समान किमतीचा गुणाकार भागिले 100 एवढ्या टक्क्याने ती किंमत काय असेल? कमी असेल. हे लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. या प्रश्नाचं 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 11. सोपा प्रश्न आहे. 780 चे 25%. 25% म्हणजे किती येईल? 25 छेद 100. 1950 चे m टक्के, m छेद 100. आता हे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात येईल. 780 25 छेद 100 काय येईल? 100 छेद 1950 बरोबर m. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेलं. आता 25 ने भाग जाईल. 25 7 पावणे 200, 25 8 200. ठीक आहे. तर एवढं उत्तर येईल बरोबर. 78 येईल. 78 आणि 78 ने जर ह्याला गुणलं तर उत्तर येईल 10. म्हणजे उत्तर येईल 11चं पर्याय क्रमांक 1. एवढं सहज सोपं सुटणार होतं. 2024ला आलेला प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघू 2023चा. 31.25%. आता बघा 31.25% आहे. टक्के म्हणजे काय? भागिले 100. म्हणजेच उत्तर किती येईल? 0.3125. मग ह्यांच्यातलं 0.3125 कोणाचं उत्तर येते? पहिला पर्याय बघू. 5/16. 16ने भागा. 16 शून्य 0. 16 त्रिक 48. 16 त्रिक 48 उरले 2. 16 एके 16. 16 एके
16 उरले 4, 16 दुने 32, 16 पंचे 80, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 3/16 येणार नाही. हे जर केलं 12/40, तर ह्याला किती शून्य जाते? 4×12, म्हणजेच 3/10 येतं हे, म्हणजे 0.3 येतं आहे. पर्याय क्रमांक 4 येत नाही, 2 येत नाही. आता 5/16%, 5/16% म्हणजे भागिले 100च येते ह्याला, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर येतं आहे. त्याच्यामुळं टक्केवारीमुळं ते येत नाही. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. अजयला बलवीरपेक्षा 25% जास्त गुण मिळले, कमी गुण मिळाले, सॉरी कमी गुण आहेत हे कसे आहेत? कमी. मग आता इथं काय घट आहे तर वाढ आहे. 25ची घट आहे तर वाढ 25पेक्षा जास्त असणार. वाढ काय असणार? 25पेक्षा जास्त असणार, हे लक्षातच ठेवा. आता 25पेक्षा जास्त पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4. 2022चा प्रश्न आहे, तोंडी सुटणारा प्रश्न आहे. बघा आता मी मगाशी तुम्हाला टेबल लिहून दिला. आपला जो प्रिव्हियस एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तो एक्सप्लेन केलेला आहे. तर बघा हे तर 25% म्हणजेच किती आलं? 1/4. 1/4ची घट असेल तर वाढ कितीची असेल? 1/3. 1/3 आणि 100चा गुणाकार किती येईल? 33.1/3. ठीक आहे, असं येईल. जर तुम्हाला असं पण सोडवता येत नसेल, हे पण तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही असं घ्या ना की अजय घ्या, इथं अजय, येथे घ्या बलबीर. हां, इथं काय म्हणले? अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले, म्हणजे बलबीरला 100 आहे, अजयला 75 आहे. आता बलबीरला किती गुण मिळाले जास्त? 25 गुण मिळाले जास्त. कुणापेक्षा? अजयपेक्षा. मग भागाकारात अजय येईल 100. 25 × 25, 25 × 75, उत्तर येईल 100/3, 33.1/3. जसं सोडवायचं तसं सोडवा, उत्तर चुकणारच नाही. ठीक आहे, 13चं उत्तर आलं 4. आता 14 नंबरचा प्रश्न बघूया. बसच्या तिकिटाचे दर 20%ने वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटाच्या दरात 10%ने वाढ झाली. सेम एक्झाम्पल आपण बघितलं, हे रेल्वेचे तिकीट 20%ने वाढले, परत 10%ने वाढले. सेम एक्झाम्पल पेपरला पडलंय आणि बसचं एक्झाम्पल म्हणून पडलंय. कोणाचं एक्झाम्पल? बसचं एक्झाम्पल. तर उत्तर काय येईल? 32%, पर्याय क्रमांक 2. आता आपण स्वाध्याय चालू करूया आणि स्वाध्यायावरचे प्रश्न सोडूया. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघा. तर पुढील प्रश्न बघा. एक मिनिट, चालू आहे का? हां, चालू आहे. तर पुढील प्रश्न बघा. 25.1. आता हा जो प्रश्न आहे यामध्ये हे असं लिहिलंय, ते व्यवस्थित दिसणार नाही. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता 3/6.1/4. या अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला शतमानात करायचे. शतमानात करायचे म्हणजे ह्याला गुणायचं 100 नाही, याला गुणायचं आपल्याला 100 नाही. तर कसं? आता ह्याचं उत्तर कसं येईल? तर बघा, 3ला 3 ठेवू, खाली 6.1/4चं आपण आधी कन्व्हर्जन करून घेऊ. 6 चौक 24, 24 आणि 1 25, 25/4 येईल, 25/4 येईल. आता जे 4 आहे खालचं ते उलटून गुणाकार होईल. ते काय होईल? उलटून गुणाकार. तर 3/25चा गुणाकार 400 होईल, वर येईल 100. 25 चौक 100. ठीक आहे, 3 चौक 12, 12 चौक 48. तर उत्तर किती येईल? 48%, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. आता या प्रश्नात 2 उत्तरे शोधायची आहेत. सोपं आहे बघा. 1730 आहे, 7.5 भागाकारात 100. आता हे 0.5 जाईल, इथं 100 येईल. 0.5 घालवलं, खाली 100 घेतलं, अजून एक शून्य घेतला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 173 आणि 75चा गुणाकार किती येतंय? 12,975. कारण की मी गुणाकार का तसा केला तर सगळीकडे तोच आहे, मला गुणाकार करण्याची गरज नाही पडली. हा गुणाकार येणार आहे हे तर कळलं. आणि भागाकारात किती आहे? 100 आहे, म्हणजे उत्तर किती येईल? 129.75. आता 129.75 म्हणजे पर्याय क्रमांक 1, व त्याचे जर 2 पॉईंट काढले मी तर 10चा वजा दुसरा घातील, पर्याय क्रमांक 2. 1 व 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळाल्यावर विद्यार्थी उत्तीर्ण होतो.
एकूण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो? तर 600च्या 35%. 600च्या 35%ला पास होतो. तर 35ची 6 पट 210. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. एका किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर शेकडा 12.1/2 म्हणजे 12.5%, 12.1/2 आपण साईडलाच लिहूया. हे असं 12 एडिट करताना काही काही गोष्टींचा म्हणजे व्यवस्थित एडिट होत नाहीत. त्या 12.1/2 किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळाली? आता 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅमच्या 12.1/2 म्हणजे 12.1/2 म्हणजे 12.5%. 12.5%, 12.5 आपण म्हणू शकतो. एवढी आपल्याला पावडर मोफत मिळाली. तर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील आणि आपलं उत्तर येईल 125 ग्रॅम. तर 4चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. बघा, हे ती किंमत जी दिली हे किंमतपेक्षा आपल्याला काय मोफत मिळाले? पावडर मिळाली. आणि ती कितीवर मिळेल? 1000 ग्रॅमवर मिळेल. 1000 ग्रॅमवर 12.5%. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 5 लिटर. आता हे किती आहे? 2.1/2 म्हणजेच किती? 2.5. 2.5%. 2.5% म्हणजे 2.5 छेद किती येईल? 100 येईल. छेद 100 येईल. आणि हे कशात आहे? लिटरमध्ये. आणि उत्तर कशात आहे? मिलीलिटरमध्ये. आता लिटरचं मिलीलिटर करताना त्याला कितीने गुणावं लागेल? 1000ने. ठीक आहे. मग ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. 2.5 आणि 10चा गुणाकार येईल 25. 25 5 125. 125 मिली. पर्याय क्रमांक 1 आपल्या 5 लिटर. थांबा, उत्तर अजून एकदा चेक करू द्या मला. 2 शून्याला 2 शून्य गेले. 2.5 लिटर. 25 5 125. 125 मिलीचे येईल उत्तर. थांबा 1 मिनिट. तर उत्तर पर्याय क्रमांक 1च येते. पुढील प्रश्न बघूया. तिकिटांची किंमत शेकडा 20ने वाढवल्यास खप 10%ने कमी झाला. तर उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली? आता हे मगाशी मी एक एक्झाम्पलने काढलं. तसंच अजून एक पद्धतीने काढू शकतो. कसं? 100 रुपये तिकीट आहे. पहिल्यांदा 120 छेद 100ची वाढ आहे. आणि परत किती आहे? घट किती आहे? 90 छेद 100. घट किती आहे? 90 छेद 100 म्हणजे असा तो गुणाकार येईल. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील. ह्या शून्याला हे 2 शून्य जातील. उत्तर किती येईल? 12 अष्टोदर्श 108. म्हणजे 100 रुपयाचं तिकीट होतं ते आता किती झालं? 108 झालं. म्हणजे काय झालं? 8% काय झाली? वाढ झाली. 8% झाली वाढ. कसं लिहायचं? बघा, शेकडा किती वाढले? 20. म्हणजे 100चं 120 झालं. आणि खप किती झाला? 20ने 10ने कमी. म्हणजे 100चा किती झाला? 90 झाला. तर हे असं सहज लिहिलं, सरळ लिहिलं तर हे आपल्याला उत्तर येतं. हे इक्वेशन लक्षात ठेवा. ह्या इक्वेशनवर खूप सारे एक्झाम्पल आहेत. आता एका संख्येचा 20%. एक संख्या कोणते? आपण x चा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% इतका आहे. दुसरी संख्या y च्या 25% समान आहे. ठीक आहे. 25% समान आहे. तर कसं येईल? ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. 5 24 5 5 25. 4x बरोबर 5y. 4x बरोबर 5y. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 86%, दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक राहतात. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे, आता हे लय महत्वाचं आहे बघा, न जाणणारे म्हणले, हे तर काय म्हणले? न जाणणारे. तर आपण अशी सर्कल काढले आणि हे ते न जाणणाऱ्यांची संख्या लिहिली 8%. दोन्ही भाषा जाणत नाही. मग ही भाषा कोणती आहे? ही पहिली मराठी. दुसरी कोणती आहे? ही आहे हिंदी. आता हे ते काय दिले? जाणणारे. मराठी जाणणारे 82%. म्हणजे न जाणणारे किती आहेत? 18%. मग 18%तले 8% हित आले ना. मग उरलेले किती? 10%. आणि 76% न जाणणारे. मग 76% जाणणारे म्हणजे 24% न जाणणारे. 76% जाणणारे म्हणजे 24% न जाणणारे. त्याच्यातले 8% हित आले ना. म्हणजे राहिले किती? 16.
ह्यांची बेरीज करू. 16 आणि 8 24 आणि 10 34. 34% न जाणणारे म्हणजेच 66% जाणणारे. आणि 66% म्हणजे किती दिले आपल्याला? 66% दोन्ही भाषा जाणणार आहेत. 66% दोन्ही भाषा जाणणार आहेत. तर ते किती आहे? 2244. आणि गावची लोकसंख्या 100%. बरोबर किती x येईल? तर x ची किंमत किती येईल? 2244 गुणाकार 100 भागिले 66. भागाकारात किती येईल? 66. 22 एके 22, 22 त्रिक 66, 22 एके 22, 22 शून्य शून्य, 22 दोन्ही 44. 3 ने भाग दिला 34 आला. 3400. 3400 उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सेम प्रश्न MPSCच्या कंबाईनच्या पेपरला पडला होता. सेम प्रश्न, काहीच चेंज नाही. पुढील प्रश्न बघा. आदर्श माध्यमिक विद्यालयांची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92% होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या. आता येथे उपस्थित दिलंय म्हणजे अनुपस्थित किती आहेत? 7.5%. 100 मधून 92% वजा केलं 7.5% आलं. 7.5% म्हणजे किती आहे? 45. तर 100% म्हणजे किती? काय होईल? तितकंच गुणाकार. x ची किंमत किती येईल? 100 45 भागिले 7.5. आता 7.5 आहे. ठीक आहे. आता 7.5 चा हा पॉईंट गेला, इथं आलं 0. 15 एके 15, 15 त्रिक 45, 15 पाची 75. 5 ने भाग दिला, इथं आलं 200. 200 ची तिप्पट 600. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पर्याय क्रमांक ऑप्शन प्रश्न कितवा आहे? 4. 4चं उत्तर तर उपस्थित. हे ते उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या विचारली, शाळेची संख्या नाही विचारली. इथं किती? 600 विद्यार्थी शाळेचे आले आणि त्याच्यातून 45 विद्यार्थी कमी केले, तर 555 उपस्थित आले. 555 उपस्थित आले. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. त्यात 320 मुलगे 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुलगे व 220 मुली आहेत. तर मुलगे व मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या, हे तर शब्द महत्वाचा आहे, किती आहे? एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ व किती घट झाली? आता बघा, 320 मुलगे होते. 320 चे किती झाले? 280. म्हणजे किती कमी झाले? 40 ने. एकूण विद्यार्थी संख्या किती? 500. 500 माग 40 ची काय आहे? ही घट आहे. किती आलं? 500 विद्यार्थ्या माग बघा, 40 विद्यार्थ्यांची घट आहे. किती विद्यार्थ्या माग? 500 विद्यार्थ्यांमाग. इथं आलं 100. ह्या शून्याला शून्य गेले, 85 40. तर किती येईल? 8%. मुलगे किती टक्क्याने घटलेत? 8%. मुलग्यांची घट किती? 8%. मग मुलींची पण वाढ कितीची असेल? तेवढीच असेल, कारण की संख्या बदलली नाही. 180च्या मुली किती झालेत? 220. म्हणजे 40 ने मुलींची संख्या वाढली. तर हे पण किती येईल? 8% वाढेल. मुलींच्या संख्येत पण 8% वाढेल. पर्याय क्रमांक 4. 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 6 नंबरचा प्रश्न बघूया. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलोग्रॅम वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला. जर त्या गोळ्यामध्ये 35% जस्त असेल तर त्यामध्ये तांबे किती? आता 35% 100 मधून 35.5% वजा केला आपण, तर हे किती आलं? 5. 9तून 5 गेलं 4, 9तून 3 गेलं 6. 64% काय राहिलं? तर 64% तांबे. हे तांबे. मग 5 किलो म्हणजे 5000 ग्रॅम. 5000 ग्रॅम गुणवले 64.5 छेद 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य जाईल. हा पॉईंट घालू आपण आणि हा शून्य घालू, म्हणजे 645 आणि 5चा गुणाकार. 5 5 25, हातचे आले 2. 5 चोक 20 आणि 2 22, 6 पंचे 30 आणि 2 32, 3225. तर ग्रॅममध्ये विचारलंय, त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1.
पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्केचे गुण जास्त मिळेल? 25%. अशा पद्धतीचे 2-3 एक्झाम्पल याच्या आधी आपण सोडवलेले आहेत. घटीपेक्षा वाढ जास्त असते आणि 20%ला किती असते? 25%. एका किमतीत 10%ने वाढ केली आणि त्यामुळे त्याचा खप 10% कमी झाला, म्हणजे 100 रुपये. 10%ने वाढ, 110चे 100 आणि खप 10%ने कमी, तर किती होईल ते? 99. म्हणजे 100ची वस्तू किती झाली? 99. 1% काय झाली? घट झाली, असं सोडू शकतो. 1% तोटा. दुसरी गोष्ट काय सांगितली? वाढ आणि खप दोन्ही सेम असेल तर काय करतो आपण? 10-10चा गुणाकार भागिले 100. ही काय असते? घटच असते. तर किती येईल घट? किती येईल घट? तर ती येईल 1%. म्हणजे कसंही सोडवा, 1% तोटा हा फिक्सच आहे ह्या प्रश्नामध्ये. पुढील प्रश्न बघूया. 25.3 सोडून घेऊया. आता 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. 160 लिटरच्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचा शेकडा प्रमाण किती? आता काढून घ्या. 240च्या 8%, शून्याला शून्य गेलं, 24च्या 8 पट 192 येत असेल. ठीक आहे. 19.2 24 8 192 बरोबर आहे. पुढे किती आहे? 160. 160चे किती टक्के? 15%. शून्याला शून्य गेलं, 16 आणि 15चा गुणाकार 240 येईल. 240 भागिले 10 24. म्हणजे हे झालं मलईचं प्रमाण. 240 मध्ये किती आहे? 19.2 आणि 160 मध्ये किती आहे? 24 आहे. ह्यांची बेरीज केली आपण. 24 आणि 19 किती आली? 43.2 आणि यांची बेरीज केली, ही आली 400. म्हणजे 400 मध्ये किती मलई आहे? 400 लिटर दुधात 43.2 मलई आहे. तर 100 मध्ये किती? 100 ने गुणू आपण, तर किती येईल? 43.2 भागिले 4. 4 10 40, 4 1 4, 0 4 8 32, 10.8 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. एका पुस्तकाची किंमत 20%ने कमी केल्यास त्याचा खप 25%ने वाढला. म्हणजे 100 रुपयाचं पुस्तक आहे, 20%ने किंमत कमी केली म्हणजे 100ची किंमत किती केली? 80 केली आणि खप 100चा किती झाला? 125 झाला. तर काय होईल बघा. हे 2 शून्याला 2 शून्य गेले, हे शून्याला शून्य गेला. आता पुढे काय येईल? 125 आणि 8चा गुणाकार 1000. 1000 भागिले 10 म्हणजेच किती? 100. म्हणजे पहिली किती किंमत होती? 100 आणि आताची किंमत किती आहे? 100. म्हणजे काही फरक पडला का? फरकच पडला नाही. आणि आपल्याला माहिती आहे की 20%ने एखादी गोष्ट कमी केली तर ती कितीने वाढवावं लागते? 25%ने वाढवावं लागते. त्यावेळेस त्या दोन्ही मधला फरक काय होतो? कॅन्सल आउट होतो. त्याचं एक्झाम्पल आहे, वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. आता पुढचा प्रश्न. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले, 20% गणितात अनुत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात काय म्हणले? अनुत्तीर्णच दिले. मग हे सोपं दिलंय आपल्याला जरा ह्या वेळेस. हे किती आहे? 15%. मग इकडं काय घेऊया आपण? इंग्रजी. आणि इकडे काय घेऊया? गणित. एका परीक्षेत 25% विद्यार्थी इंग्रजीत, आता 25% मधले हे 15 म्हणजे इथं राहिले 10 आणि 20% गणितात हे त्याचे 15 म्हणजे इथं राहिले 5. मग टोटल बघा, 15 आणि 5 20 आणि 10 30. 30% विद्यार्थी काय आहेत? दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत. तर उरलेले किती राहिले? 100 मधून 30 गेलं, उरलं किती? 70. तर 70% विद्यार्थी दोन्ही विषयात पास आहेत. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सायलीला एका चाचणी परीक्षेत मराठीत 30 पैकी 24 गुण, विज्ञानात 40 पैकी 35 आणि गणितात 20 पैकी 18. तर या 3 विषयापैकी तिला कोणत्या विषयात सर्वाधिक? आपल्याला टक्केवारी काढावं लागेल. 24/30 गुणिले 100, 35/40 गुणिले 100 आणि 18/20 चा गुणाकार 100 मग पहिलं कशाचं आहे? मराठी. दुसरा विषय कोणता आहे बघा? विज्ञान. आणि तिसरा विषय आहे गणित.
बघा, आपण गणित शिकवतोय त्याला गणितात जास्त मार्क मिळायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे. बघू काय होतंय, बघूया. शून्याला शून्य गेलं, 3 8 24, 8 10 80, 80% मिळाले मराठीत. येथे शून्याला शून्य गेलं, 2 भाग जाईल, बे के बे, बे पंचे 10, 35ची 5 पट, 35ची 4 पट, 140, 175 छेद 2, किती येईल, 87% पडले विज्ञानमध्ये. ठीक आहे. आणि मग मला आता गणितात 20 पंचे 100, 18 पंचे 90, 90% कशात गुण मिळाले गणितात. तर उत्तर काय येईल, 4चं 4, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू. हा आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आहे. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. बघा, आपण हे व्हिडिओ ग्रामीण भागातल्या किंवा जे ग्रामीण भागातून शहरी भागात जात आहेत पण तिथं क्लास लावण्याचे पैसे नाहीत, हे त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि चांगलं ज्ञान त्यांना द्यायचं आहे, त्यासाठी हा प्रयत्न आहे. तर तुम्हीही सहकार्य करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, त्या कमेंटला मी रिप्लाय देतोच. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 20% वाढली व काही दिवसांनी पुन्हा 20% कमी केली. आता जेवढ्या टक्क्याने वाढली आणि तेवढ्याच टक्क्याने कमी झाली तर काय होतं, प्रत्येक वेळेस त्या मूळ किमतीपेक्षा काय होईल, कमीच होईल. मूळ किमतीपेक्षा कमीच होईल. आणि किती टक्क्याने कमी होईल, तर 20 आणि 20चा गुणाकार भागिले 100, 4% कमी होईल. 4% कमी, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर. तर अशा पद्धतीने आपण शेकडेवारी कंप्लीट केलं आहे. पुढील लेक्चरमध्ये सरळ व्याज व चक्रवाढ व्याज कंप्लीट करू. तर अशा पद्धतीने व्यवहारिक गणित कंप्लीट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.